कळमनुरी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वैशाली संजय कावडे यांनी आज संविधान दिनानिमित्त शहरात संविधान पुस्तक भेट देऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत प्रचाराचा धाका लावला आहे। हिंगोली जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष लागलेल्या कळमनुरी नगरपरिषद निवडणूक चुरशीची लढत होणार आहे। कळमनुरी भाजपाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार वैशाली संजय काकडे यांनी कळमनुरी शहरात मतदारांच्या भेटीगाठी घेऊन आज 26 डिसेंबर संविधान दिनानिमित्त मतदाराच्या भेटीगाठी घेऊन संविधान पुस्तक वाटप करून कळमनुरीवासियांनी कोणाच्या भूलथापांना आमिषाला बळी न पडता मी जर योग्य उमेदवार असेल तर शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकवून मला नगराध्यक्ष पदासाठी निवडून द्यावे असे आवाहन केले। आंबेडकरांनी सगळ्या महिलांना जनतेला एकत्र आणलं, तसंच सर्व जनतांनी सुद्धा मला एकत्र येऊन मतदान करावे आणि मला संधीचा फायदा दिला, तसा जनतेने याचा फायदा घ्यावा एवढंच बोलू। इथं सगळ्याच गोष्टींचा अभाव आहे, त्याच्यामुळे अगोदर सगळं पाण्याचा प्रश्न, कचऱ्याचं नियोजन, हे कुठलंच नियोजन असताना मी आमचं देशात कमळ, राज्यात कमळ आणि हिंगोली जिल्ह्यात सुद्धा कमळ आहे, तसंच लोकांच्या घराघरात कमळ फुललंच पाहिजे आणि लोकांनी आम्हाला प्रतिसाद दिला तर आम्ही लोकांच्या सर्व समस्या दूर करू। प्रथम सर्व भारतीयातल्या नागरिकांना मी संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो। खरं पाहिलं तर संविधान दिन हा माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संविधान दिनाची सुरुवात केली आणि त्यांचे धन्यवाद देतो की एवढा पवित्र मोठा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो लिहिलाय त्याची ज्या दिवशी पूर्तता झाली त्या दिवसाचा दिवस म्हणून हा संविधान दिन पूर्ण भारतभर पाळण्याचं काम त्यांनी केले, मी त्यांचे धन्यवाद मानतो। आणि या संविधानावर असलेल्या अधिकार, मूलभूत अधिकार जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वसामान्य माणसांना मिळवून दिलेले आहेत। देशातला उद्योगपती अंबानी असो का एका झोपड्यात राहणारा गरीब हा माणूस असो, त्याला जो मताचा अधिकार आहे तोच मताचा अधिकार त्याला आहे। त्यामुळे कुठेही मताच्या किमतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीमंती गरिबी आणली नाही। खरं तर हे पावित्र्याचं काम आहे, हा दूरदृष्टिकोन त्या काळात डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि त्या लोकशाहीवर आज आपण इथं करत आहोत। त्या अधिकारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार आम्हाला मिळवून दिला त्या अधिकाराचे पाईक म्हणून आम्ही आज निवडणुकीत रिंगणात आहोत आणि या निवडणुकीमध्ये लोकशाही मार्गाने लोकांचे मत मागण्याचा प्रयत्न करत आहोत। आज रोजी आम्ही संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी प्रत्येक घरी जाऊन संविधानाची आठवण करून देत आहोत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे पवित्र ग्रंथ आपल्याला दिलेला आहे व योग्य उमेदवार निवडावा, मला निवडावं म्हणून आम्ही आज जात नाहीयेत, तर कळमनुरीच्या जनतेने योग्य उमेदवार निवडावा यासाठीच आम्ही संविधान दिनी शुभेच्छा देण्यासाठी घरोघरी जात आहोत। आणि आमच्या